सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। त्यांच्या कुणबी दाखल्याला आता कायदेशीर आव्हान देण्यात आलंय। प्रिया शिंदे यांच्या विरोधामध्ये तक्रारदारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यांनी सादर केलेलं कुणबी जातीचं प्रमाणपत्र बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्या विरोधामध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याचिका देखील दाखल करण्यात आली आहे। वकील दत्तात्रय घोडके यांनी या प्रकरणी तक्रारदारांच्या वतीनं वकीलपत्र सादर केलं आहे। जयदीप कुमार मगर आणि संतोष साळुंखे अशी तक्रारदारांची नावं आहेत। जिल्हा परिषद अध्यक्षपदी असलेल्या प्रिया शिंदे यांनी मिळवलेलं कुणबी जातीचं प्रमाणपत्र हे नियमांना हरताळ फासून आणि घाईघाईत मिळवलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे। सातारा जिल्हा परिषदेमध्ये ज्या प्रिया महेश शिंदे आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जातीचं प्रमाणपत्र जे कुणबीचं काढलेलं आहे ती तक्रार त्यांनी दाखल केलेली होती। त्याच्यामध्ये मी आज माझं वकीलपत्र दाखल केले। मगर आणि संतोष साळुंखे या दोघांच्या वतीनं वकीलपत्र दाखल केले। त्यांनी तक्रार दाखल केली। तक्रारच्या अनुषंगाने विचारात घेतलं तर त्यांनी जी कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढलेलं आहे ते बेकायदेशीरपणे काढलेलं आहे अशा पद्धतीची ती तक्रार आहे। तक्रारीमध्ये वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी घेण्यात आले। दिलेली वंशावळ, दाखल केलेली कागदपत्र या अनुषंगानं आणि प्रोसिजर जी आहे कायद्याची ती फॉलो न करता ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी काही गडबडीत दिलेलं आहे अशी आमची त्या ठिकाणी तक्रार।